हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आपल्या सर्वांच्या हृदयात विराजमान असलेले आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. ही फक्त एक शिवजयंती नसून ही आहे आमच्या घरची परंपरा आणि आमचा अभिमान. मित्रांनो, गेल्या 9 वर्षांपासून आम्ही आमच्या घरी कृष्णाई शिवजयंती सोहळा दिवाळीसारख्या मोठ्या उत्साहात साजरी करतो. म्हणूनच आम्ही मित्र, नातेवाईक आणि पाहुण्यांसोबत एकत्र येतो आणि आरती, प्रसाद, गोड जेवण, नव्या कपड्यात आनंदाने हा उत्सव साजरा करतो. कारण महाराज फक्त इतिहास नाहीत, ती आमची ओळख आहे. चला तर मग अनुभवूया आमच्या घरची भव्य कृष्णाई शिवजन्मोत्सव सोहळा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा मित्र रोहन जगताप. कृष्णाई शिवजयंती उत्सवात तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. माझ्याबरोबर आता आहे अर्जुन आणि जिजा. हाय करा तुम्ही सगळ्यांनी. हाय. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करणार आहोत. गेली 8 वर्ष आम्ही हा उपक्रम आमच्या घरचे सर्वजण करत आहोत आणि एक समाज माध्यमात आम्ही एक संदेश देत आहोत की शिवजयंती घराघरी झालेली पाहिजे. तर यंदाचं आमचं हे 9वं वर्ष आहे. आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या थीम आणि वेगवेगळं डेकोरेशन करतो आणि पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर आत्ताच डेकोरेशनवालेले आले आहेत. तर तुम्हाला आता बघायला मिळेल की आपण यावर्षी काय डेकोरेशन करणार आहे. यावर्षी सिम्पल डेकोरेशन आहे. उद्या आपले सर्व मित्रमंडळी, सर्व पाहुणे शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला येणार आहेत. ते सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. तर चला, तुम्ही आता हे डेकोरेशन कसं करतात ते बघा. दरवर्षी 18 फेब्रुवारीला आमच्या घरी तयारीची धामधूम होते. सगळ्यात आधी सुरू होतं ते डेकोरेशन आणि सगळ्यात जास्त उत्सुक असतात आमचे छोटे छोटे शिवभक्त अर्जुन, जिजा, वसू आणि आरव. हे लोक तर 2-3 दिवस आधीपासूनच विचारायला सुरुवात करतात, कधी करणार आहे डेकोरेशन, काय करायचं आहे, मी काय करू. त्यांचा तो उत्साह बघितला की खरंच मन भरून येतं. माझा मित्र निखिल बलकवडे दरवर्षी डेकोरेशन करतो आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करून सगळ्यांना सरप्राईज देतो. जिथे आम्ही सजावट करतो ती जागा थोडी छोटी आहे, पण मनाने आम्ही हा उत्सव खूप मोठा करतो. आम्ही शिवजयंती दिवाळीसारखीच साजरी करतो. संपूर्ण घराला सुंदर लाईटनिंग करतो. भगवे झेंडे, दिवे, फुले आणि त्या छोट्याशा जागेतही एक वेगळाच माहोल तयार होतो. घराच्या बाहेर दरवाजावर आम्ही खास एंट्री गेट म्हणजेच कमान सजवतो, जिथे यावर्षी आम्ही छोटासा राजमहल बनवला आहे. राजमहलात स्वराज्याच्या मावळ्यांचे फोटो लावलेले आहेत. ते पाहून असं वाटतं स्वराज्याचे मावळे खरंच या सोहळ्यामध्ये आले आहेत. सजावटीत आम्ही सगळे मिळून त्यांना मदत करतो, कारण ही परंपरा आमच्या मनाची अभिव्यक्ती आहे. कारण जागा छोटी असली तरी आपला उत्साह आणि श्रद्धा मात्र खूप मोठी आहे. मित्रांनो, आत्ताच आपल्या इथं शिवजयंतीचं डेकोरेशन पूर्ण झालं. तुम्ही बघू शकताय ही कमान आम्ही शिवजयंतीनिमित्त केलेली आहे. सर्व मावळ्यांचे फोटो आम्ही इथे कमानीला लावलेले आहेत. हे बघा.
आमच्या घरात माझे वडील, काका, पाहुणे आणि सगळे मोठे मंडळी महाराजांची पूजा करतात. महाराजांच्या समोर हार, फुले, अगरबत्ती आणि दिवा लावून मनापासून पूजा केली जाते. त्यानंतर महाराजांना नैवेद्य दिला जातो, म्हणजेच गोड जेवण. आणि मग सगळे एक एक करून श्रद्धेने पूजा करतात. हे सगळं करताना घरात एक वेगळीच शांतीचा आणि भक्तीचा अनुभव येतो. नमस्कार मित्रांनो, आज आहे 19 फेब्रुवारी. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी दरवर्षी कृष्णाई शिवजन्मोत्सव सोहळा दरवर्षी दिमाखात आणि उत्साहात साजरा करतो. त्याप्रमाणे याही वर्षी आम्ही कृष्णाई शिवजन्मोत्सव सोहळा खूप मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा करत आहोत. मित्रांनो, गेली 8 वर्ष आम्ही हा उपक्रम राबवत आहोत आणि यंदाचं हे 9वं वर्ष आहे. आम्ही दरवर्षी खूप छान पारंपरिक डेकोरेशन करतो आणि आम्ही घरातच शिवजयंती करतो. माझा मित्र आहे निखिल बलकवडे, तो हे डेकोरेशन करतो आणि खूप छान डेकोरेशन असतं त्याचं. यावर्षी आम्ही एक शिवाजी महाराजांची थीम ठेवलेली आहे. ती थीमवरती आम्ही यावर्षी डेकोरेशन केलं आहे. तर तरी म्हणलं की चला आपण याच्यावरती एक व्हिडिओ बनवूयात आणि तुम्हाला या शिवजयंती सोहळा आम्ही कसं साजरा करतो ते तुम्हाला दाखवूयात. तर चला, तुम्हाला आता मी दाखवतो की कोण कोण पाहुणे येतात, कोण कोण मित्र येत आहेत. सर्वांना आम्ही इन्व्हिटेशन देतो आणि सर्वजण दरवर्षी आमच्या इथं शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला येतात. तर त्यानंतर माझी मुलगी जिजाऊ, आमचा अर्जुन, वसू आणि आरव यांनी सगळ्यांनी छान छान नवीन कपडे घालून महाराजांची पूजा केली आणि मनापासून महाराजांना नमस्कार केला. मग मी आणि माझी पत्नी स्मिता आम्ही दोघांनी महाराजांची पूजा करून त्यांचं दर्शन घेतलं. यानंतर पाहुणे आणि मित्रमंडळींचं स्वागत केलं जातं. आमच्या इथे दरवर्षी शिवजयंतीसाठी खूप सारे पाहुणे येतात. त्यांना हा उपक्रम खूप आवडतो, त्यामुळे ते खूप उत्साहाने दरवर्षी शिवजयंतीसाठी येतात. मित्रांनो, आता मी फेटा घातला आणि फेटा घातल्यानंतर एकदम ट्रॅडिशनल आणि पारंपरिक लुक आला. दरवर्षी शिवजयंतीला आम्ही येणाऱ्या पाहुण्यांसाठी प्रसाद म्हणून जिलबी आणि समोसा देतो. त्यांनाही ते खूप आवडतं. नमस्ते. आमचे मित्र आणि त्याची पत्नी म्हणजेच आमच्या नगरसेवक सुकन्या प्रकाश काका शेवाळे यावर्षी शिवजयंतीला आमच्या घरी भेट दिली. ते दरवर्षी कधीही न चुकता आमच्या इथं शिवजयंतीला येतात आणि महाराजांचं दर्शन घेतात.
शिवाजी महाराजांची आरती झाल्यानंतर माझी मुलगी आणि अर्जुन यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवाजी महाराजांची गारद म्हणाली. ते दोघं खूप छोटे असूनही दरवर्षी शिवाजी महाराजांची गारद खूप मनापासून म्हणतात. आम्ही आणि आमचे पाहुणे सर्वजण ऐकत होतो. त्यांचा उत्साह आणि महाराजांप्रती असलेलं प्रेम पाहून खरंच छान वाटलं. हा क्षण मनाला भेटतो आणि घरात एक वेगळाच आनंद भरतो. साडेतीनशे वर्ष गेली तरी छत्रपती शिवाजी महाराजांवर आपलं प्रेम अजूनही तसंच आहे. आजही लोक त्यांच्या स्मरणार्थ पूजा करतात, हार फुले लावतात आणि मनापासून श्रद्धा करतात. महाराजांच्या विचारांनी आणि स्वराज्यांच्या आदर्शांनी आजही आम्हाला प्रेरणा मिळते आणि प्रत्येक वर्षी आपण त्यांना आदराने आणि भक्तीने स्मरतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मरक्षक संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्रीराम. फोटो घे बरं मला. आमच्या फुरसुंगी गावचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनीही आमच्या घरी शिवजयंतीसाठी भेट दिली आणि शिवाजी महाराजांची पूजा करून त्यांना नमस्कार केला. अशा सणांमध्ये सगळ्या लोकांचा उत्साह आणि श्रद्धा खूप छान दिसतो आणि त्या सर्वांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या. हो. बरं राजा मग नंतर चक्कर मारतो.
अरे इथं शिवजयंतीचा अशा प्रकारे दरवर्षी आमच्या घरी साजरा होतो कृष्णाई शिवजन्मोत्सव सोहळा. जर तुम्हालाही आमची ही घरगुती शिवजयंती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या घरी कशी शिवजयंती साजरी करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी आणखी मोठ्या उत्साहात. जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही बघितलं आमची कृष्णाई शिवजयंती उत्सव कसा आम्ही साजरा केला. मित्रांनो, आत्ता वाजले संध्याकाळचे 10:30 आणि खूप छान आणि उत्तमरित्या आमचा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. खूप जण आले होते, पाहुणे आले होते, मित्रमंडळी आले होते. सगळेजण म्हणाले खूप छान डेकोरेशन केलं. मित्रांनो, माझा एकच उद्देश असतो की शिवजयंती करायची आणि घरीच साजरी करायची. तर खूप छान अशी शिवजयंती साजरी झाली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कसं डेकोरेशन झाले मला कमेंट करून सांगा. आणि चला, मी थांबतो आता. जय शिवराय.